नमस्कार मित्रांनो, भारत तांदूळ जगभरात निर्यात करतो, पण स्वयंपाकासाठी लागणारं तेल मात्र परदेशातून आयात करतो. आणि ज्या वेळेस इतर देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्याचे परिणाम आपल्या देशाला कशा प्रकारे भोगावे लागतात, हे आपण मागील युद्ध काळात बघितलेलंच आहे. आज आपण बघणार आहोत भारतीय शेतीचा खराखुरा चेहरा, तेही आकडेवारीसहित. खरं तर भारत बहुतांश पिकांमध्ये स्वयंपूर्ण किंवा निर्यातक आहे. फक्त दोन क्षेत्रांमध्ये मोठी तूट आहे. आता ही दोन क्षेत्र कोणती, तर सर्वात पहिला आहे खाद्यतेल आणि दुसरं आहे डाळी. आता ही तूट नसून आतापर्यंत न वापरलेली सर्वात मोठी संधी आहे. आणि या संधीचा योग्य वापर आपण कशा प्रकारे करणार आहोत, हे आपण ह्या सिरीजच्या येणाऱ्या एपिसोड्स मध्ये बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया प्रमुख पीक उत्पादनाचा आढावा घेऊन. आता हा जो टेबल आहे, हा टेबल काय आहे, तर भारतातील प्रमुख पीक उत्पादन, त्यांचं वार्षिक उत्पादन किती होतं ते, त्या विरोधात त्यांचा वार्षिक वापर किती होतो ते, किती पिकांची आपण आयात करतो आणि किती पिकांची आपण निर्यात करतो. आता आयात आपण केव्हा करतो, जेव्हा आपल्या पिकाचं उत्पादन हे प्रत्यक्ष वापरापेक्षा कमी असेल तेव्हा. आणि निर्यात केव्हा करतो, जेव्हा आपण उत्पादन हे वापरापेक्षा जास्त असेल तेव्हा. आता हे सगळे जे आकडे आहेत, हे आहेत मिलियन मेट्रिक टन्स मध्ये. हा टेबल जर तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला कळेल की इथं आपण तांदूळ, गहू, साखर, कडधान्य, फळे, पालेभाज्या या सर्व गोष्टींची आपण निर्यात करत आहोत इतर देशांमध्ये. त्या व्यतिरिक्त आपण डाळी, खाद्यतेल आणि कापूस या पिकांची आपण आयात करत आहोत दुसऱ्या देशांमधून. सो हा होता भारतातील प्रमुख पीक उत्पादनांचा आढावा. पुढच्या भागात आपण बघणार आहोत भारत खाद्यतेलावर दरवर्षी किती पैसे खर्च करतो ते, आणि आपलं उत्पादन नक्की कुठे कमी पडतंय ते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.